सुरू झालेलं आहे, कॉन्ट्रॅक्टर फिक्स ठरलेला आहे. त्या सगळ्याचा त्यावेळेस असं ठरलेलं होतं की जागेची किंमत राज्य सरकारने द्यावी आणि स्मारकाचा बाकीचा खर्च हा महानगरपालिकेने करावा. तर राजेंद्र भोसले म्हणाले आयुक्त की महानगरपालिका तशा प्रकारे तरतूद त्या ठिकाणी करेल आणि ते काम जो काही प्लॅन आम्ही सगळ्यांनी फायनल केलेला आहे, ज्या प्लॅन फायनल करून मुख्यमंत्र्यांनी त्याचं भूमिपूजन केलेलं आहे, ते काम त्या बाबतीमध्ये होईल. आणि त्याच्यानंतर ही आपली आषाढी एकादशी यात्रा आषाढवारीची मिटिंग झाली आणि दुपारी 2:30 वाजता मी सन 2024 विभागस्तरीय मान्सून पूर्व आढावा आणि आपत्ती व्यवस्थापनाचे पूर्व नियोजन आणि पूर्वतयारी तसंच पुणे शहरातल्या वाहतूक समस्या, पाणी साचणं मध्ये आपण सगळ्यांनी बघितलं की कमी वेळेत जास्तीचा पाऊस पडल्यानंतर काही काही ठिकाणी पाणी साठतं आणि पुणेकरांना नाहक त्याचा त्रास सहन करावा लागतो. त्याच्याबद्दलचा आढावा घेणं आणि कात्रज ते रावेत पुणे येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 या वाहतुकीची कोंडीच्या बद्दलचा पण काही त्यांनी मध्ये त्यांना सांगितलेलं होतं की काय मार्ग काढायचा. तसं आपण इकडं विद्यापीठाकडे जात असताना कुठं वनवे केले, काही त्रास होतोय पुणेकरांना, पण किमान वाहतूक सतत स्लो का होईना चालू राहते अशा पद्धतीनं. आणि त्याच्यानंतर श्री क्षेत्र भीमाशंकर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याची पण बैठक आहे. तीर्थक्षेत्र पंढरपूर येथील आषाढी एकादशीच्या अनुषंगाने ती मुख्यमंत्री घेणार आहेत, ती 5ची बैठक आहे. आणि नंतर मी जनाई, सिरसाई, पुरंदर या उपसा सिंचन योजनेच्या बद्दलचे पण काही निर्णय घेतलेले आहेत, त्याच्याबद्दलची पण बैठक आहे. अशा पद्धतीने दिवसभर त्या बैठका होतील. निम्म्या बैठका आता झालेल्या आहेत. पुढच्या पण 2:30 ते रात्री 7:30, 8, 8:30 काय असतील त्या पद्धतीने होतील. दादा, नाफेडचे अधिकार काढून घेतलेत केंद्र सरकारनं आणि कांद्याचे भाव